नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वीमध्ये मॅथ्स पार्ट 1मध्ये युनिट 6 फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 6.1 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले होते. तर आता बघा, यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे तो असा दिलेला आहे: अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसिव्ज एव्हरी मंथ अँड सेव्ज 120 रुपीज. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. आपल्याला इथे मंथली तिचं इन्कम काढायचं आहे. ती काय करते, 90% जो मनी आहे तो स्पेंड करत आहे आणि ते केल्यावर तिच्याकडे 120 रुपीज सेव्ह होत आहेत. सो इथे आपण तिचा जो मंथली इन्कम आहे तो इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा, इथे आपण तिचं मंथली इन्कम जे आहे ते इथे आपण एक्स रुपीज आहे असं इथे कन्सिडर करूया आणि येथे सोडवण्याची सुरुवात करूया. इथे बघा, सपोज अलका रिसिव्ज एक्स रुपीज पर मंथ असं इथे आपण म्हणूया. सपोज अलका रिसिव्ज एक्स रुपीज. सपोज अलका रिसिव्ज एक्स रुपीज पर मंथ. अलका किती काय एक्स रुपीज पर मंथ काय करते तर अर्निंग आहे तिचं. त्यानंतर बघा, तिचं ती स्पेंड किती करते तर 90% रुपीज काय करते स्पेंड करत आहे असं इथे दिलेलं आहे. सो आपण असं त्यापुढेच लिहूया: शी स्पेंड्स 90% ऑफ द मनी शी रिसिव्ज. ती एक्स रुपीज एवढं पर मंथ अर्निंग आहे तिचं आणि त्यातला 90% काय आहे तर ती स्पेंड करते. आता एक्स रुपीजच्या 90% म्हणजेच काय, एक्स इंटू 90/100 एवढं तिचं काय असणार आहे तर स्पेंड करत आहे मनी असं इथे आपण म्हणू. देअरफॉर आपण असं म्हणता येऊ शकतं: शी स्पेंड्स मंथली तिचं किती आहे तर एक्स रुपीज आहे. एक्स इंटू 90/100 असं इथे आपण म्हणू शकू. 90/100 म्हणजे 0 कॅन्सल झालं तर एक्स इंटू 9/10 एवढे रुपीज ती काय करत आहे तर स्पेंड करत आहे असं इथे आपल्याला दिसून येईल. देअरफॉर इट इज इक्वल टू 90 मधलं हे 0 आणि 0 कॅन्सल झाले, 9/10. 9 इंटू एक्स 9x होतील. 9x/10 एवढे रुपीज ती काय करते तर स्पेंड करत आहे असं इथे म्हणता येऊ शकतं. आता बघा, तिचं सेविंग काय आहे तर 120 रुपीज आहे. सेविंग म्हणजेच काय, इन्कममधून एक्सपेंडिचर काय आहेत ते तिचे मायनस केले तर तिचे जे काय सेविंग्स आहेत ते इथे आपल्याला दिसून येतात. सो हर सेविंग्स, अलकाज सेविंग्स इज इक्वल टू हर इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे तर इथे बघा, इन्कम अलकाचं सेविंग आहे ते आपल्याला माहिती आहे 120 रुपीज एवढं तिचं काय आहे तर इन्कम आहे, सेविंग आहे. सो इथे आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. 120 सेविंग आहे इज इक्वल टू इन्कम काय आपण इथे घेतलेलं आहे तर इथे एक्स रुपीज एवढं घेतलेलं आहे इन्कम. सो इथे आपण इन्कमच्या ठिकाणी एक्स घेऊया आणि एक्सपेंडिचर तिचं काय आहे तर 9x/10 एवढं आपण इथे शी स्पेंड्स 9x/10 एवढं आपण इथे घेतलेलं आहे. सो इथे आपण काय घेतलं आहे 9x/10 इथे घेतलं. आता हे सबट्रॅक्शन जर आपण केलं तर बघा, इथे 10 इंटू 10x 10x होईल मायनस 9x 120 इज इक्वल टू 10x मायनस 9x/10 असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. सो इथे काय होईल बघा, 10x मधून 9x मायनस झाले तर इकडे एक्स शिल्लक राहतील. अपॉन 10 आहेत, हे 10 आपण इक्वल टू साईनच्या इकडे आणले तर बघा इथे 120 आहेत. 120ला इंटू 10 म्हणजेच 1200 एवढं इकडे मल्टिप्लिकेशन मिळताना दिसून येते. म्हणजेच बघा, इथे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय मिळते, एक्सची व्हॅल्यू तर 1200 ही व्हॅल्यू आपल्याला एक्सची मिळते. आणि एक्स म्हणजेच आपण काय घेतलेलं तर अलकाचे पर मंथचं इन्कम जे आहे ते आपण एक्स रुपीज एवढं घेतलेलं होतं. सो आपण असं म्हणू शकतो, अलका रिसिव्ज 1200 रुपीज पर मंथ. देअरफॉर असं म्हणू शकतो आपण, अलका रिसिव्ज
₹1,200 पर मंथ असं इथे आपण म्हणू शकतो. अलकाचं इन्कम काय असणार आहे तर ₹1,200. इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर इथे बघा 90% जे काय आहे ते तिचं एक्सपेंडिचर आहे. अलकाचं यांनी ₹120 सेव्ह होतात. सो त्यानुसार आपण इथे सोडवल्यानंतर बघा तिचं स्पेंडिंग किती आहे बघा 9x/10 एवढं आपल्याला मिळालं. अलकाचं सेव्हिंग त्यावरून आपण काढलं इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेव्हिंग आपल्याला दिलं 120 इज इक्वल टू x मायनस 9x/10. आता 10 आहे तिथे डिनोमिनेटर 10ने आपण एक्सला मल्टिप्लाय केलं आणि न्यूमरेटरला घेतले. सो 10x मायनस 9x/10 आलेलं आहे ते. आणि हे जे 10 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे आपण पुढच्या स्टेपला घेतले मल्टिप्लिकेशनसाठी 120/10. त्याचं काय आलं तर 1,200 ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळताना दिसून येते. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय तर अलकाचे टोटल अर्निंग आहे म्हणजे इन्कम जे आहे ते इथे आपल्याला मंथली इन्कम जे आहे ते इथे आपल्याला मिळालेलं दिसून येतं. बघा इथे फर्स्ट प्रॉब्लेम जो होता तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलं आहे सुमित बोरोड capital of ₹50,000 to start a business of food products. In the first year, he suffered a loss of 20%. He invested the remaining capital in a new business of Sweet Mart and made a profit of 5%. How much was his profit or loss on the ओरिजिनल कॅपिटल? इथे आपल्याला ओरिजिनल कॅपिटल किती दिलं आहे तर इथे 50,000 दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी जेव्हा फर्स्ट इन्व्हेस्टमेंट केली फूड प्रोडक्ट्सवर तिथे त्याला 20% लॉस झालेला आहे सुमितला. आणि नंतर तेच इन्व्हेस्टमेंट कुठे केली तर स्वीट मार्टमध्ये केली तेव्हा त्याला 5% प्रॉफिट झालं. तर ओव्हरऑल त्याला किती प्रॉफिट किंवा किती लॉस झालेला आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. सुरुवातीला आपण 50,000वर जो त्याने फूड प्रोडक्ट्सवर जे इन्व्हेस्ट केले त्यावर 20% लॉस झालेला आहे. तो लॉस आधी किती झालेला आहे तो इथे आपण आधी काढूया. 20% लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹50,000. पहिलं काय आहे तर 20% लॉस आहे. सो आधी तो लॉस किती आहे तो इथे आधी काढूया 50,000चा 20%. सो 20% लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹50,000. ₹50,000वर 20% लॉस आहे. आता हा 20% लॉस आपण इथे काढूया. बघा किती असेल लॉस इज इक्वल टू 20% म्हणजेच 20/100 इंटू 50,000. जर हा लॉस येथे आपण काढला तर इथे आपल्याला 10,000 हा मिळताना दिसून येईल. सो लॉस इज इक्वल टू ₹10,000. ₹10,000चा इथे लॉस झालेला आहे सुमितला. जेव्हा त्याने काय केलं तर फूड प्रोडक्ट्समध्ये स्वतःचे जे काय ₹50,000 आहेत ते इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तिथे त्याला 20% म्हणजेच ₹10,000चा लॉस झालेला इथे दिसून येते. तर लॉस झाल्यानंतर सुमितकडे एकूण कॅपिटल किती शिल्लक राहिले ते इथे आपल्याला काढायला लागेल. बघा 50,000 होते त्यातून 10,000चा लॉस मायनस केला तर इथे 40,000 कॅपिटल त्याकडे आता शिल्लक राहिलेलं दिसेल. द कॅपिटल ऑफ सुमित ॲट द एंड ऑफ इयर of Sumit at the end of year is equal to, आता बघा त्याकडे किती होते तर 50,000 होते. 50,000 मायनस 20% लॉस जो आहे तो किती आहे तर 10,000 आहे इज इक्वल टू ₹40,000. हा त्याला हे त्याच्याकडे असलेलं कॅपिटल आता शिल्लक असलेलं दिसतंय. आता हे जे रिमेनिंग कॅपिटल जे आहे ते त्याने काय केलं न्यू बिझनेसमध्ये टाकलं स्वीट मार्टमध्ये आणि 5% प्रॉफिट मिळवलं. आता बघा
हे जे पैसे आहेत ते त्याने काय केले तर स्वीट मार्टमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. सो रिमेनिंग कॅपिटल स्वीट मार्टमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. सो आपण असं लिहूया सुमित इन्व्हेस्टमेंट ₹40,000. सुमित इन्व्हेस्टेड ₹40,000 in a business of स्वीट मार्टमध्ये इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता स्वीट मार्टमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा त्याला किती प्रॉफिट झालं तर 5% प्रॉफिट झालं आहे. सो आता हे जे ₹40,000 आहेत त्याचे आपल्याला 5% काढावे लागतील. 40,000चे 5%, ही मेड 5% प्रॉफिट. ही मेड 5% प्रॉफिट. आता 5% प्रॉफिट. सो आपण इथे प्रॉफिट काढूया, 5% काढूया 40,000ची. प्रॉफिट इज इक्वल टू 5% म्हणजे 5/100 इंटू 40,000. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला बघा प्रॉफिट काय मिळेल. 0 2 0 कॅन्सल झाले. 400 इंटू 5 दॅट इज 2,000 एवढं प्रॉफिट मिळताना दिसून. प्रॉफिट इज इक्वल टू ₹2,000. आता जर इथे पाहिलं तर इथे बघा लॉस जो आहे तो इथे ₹10,000 आहे आणि प्रॉफिट झालं आहे ते ₹2,000 इथे दिसत आहे. म्हणजेच आता ओव्हरऑल विचार केला तर सुमितला या बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे असं इथे दिसून येते. सुमितला या बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे. ओरिजिनल कॅपिटलच्या बाबतीत जर विचार केला तर इथे त्याला लॉस झालेला आहे. आता हे ₹2,000 त्याला मिळाल्यानंतर त्याच्याकडे आता कॅपिटल किती शिल्लक राहील बघा. नाव द कॅपिटल ऑन हँड. नाव द कॅपिटल ऑन हँड इज इक्वल टू, आता त्याच्याकडे आधीपासून ₹40,000 आहेत प्लस ₹2,000 त्यामध्ये ॲड झालेले आहेत. आता 40,000 प्लस 2,000 केले तर इथे आपल्याला 42,000 एवढं त्याच्याकडे आता कॅपिटल आहे असं इथे दिसून येते. आता न्यू कॅपिटल किती आहे तर इथे 42,000 आहे आणि पहिले जे त्याचं ओरिजिनल कॅपिटल आहे तर ते जर पाहिलं तर इथे 50,000 आहे. आपल्याला इथे या बिझनेसमध्ये सुमितला लॉस झालेला इथे दिसत आहे. द न्यू कॅपिटल इज लेस दॅन द ओरिजिनल कॅपिटल. इथे आपल्याला असं म्हणावं लागेल द न्यू कॅपिटल is less than the original capital. ओरिजिनल कॅपिटल पेक्षा कमी आहे हे 42,000. सो इथे आपल्याला इथे काय म्हणावं लागेल की सुमित इन्कर्ड अ लॉस. देअरफॉर सुमित incurred a loss. सुमितला इथे या बिझनेसमध्ये लॉस झालेला इथे दिसत आहे. आता इथे बघा इथे लॉस झालेला आहे ठीक आहे. आता हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस ऑन द ओरिजिनल कॅपिटल. आता इथे आपल्याला प्रॉफिट ऑर लॉस किती झालेला आहे तो काढायचा आहे. इथे लॉस झालेला दिसत आहे तो आपण इथे लॉस काढणार आहोत. सो लॉस इज इक्वल टू original investment minus investment at hand आता त्याच्याकडे ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे इथे 50,000ची ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट इथे दिसत आहे. सो 50,000 मायनस आता इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे आत्ता किती आहे तर इथे 42,000 आहे असं इथे दिसत आहे. सो 42,000 यातून आपण मायनस केले तर इथे आपल्याला 50,000मधून 42,000 मायनस झाले तर इथे आपल्याला ₹8,000 एवढा लॉस
झालेला दिसत आहे. बघा 8,000 रुपीज जो आहे तो येथे लॉस झालेला दिसत आहे. आणि आपण जर हा पर्सेंटेज लॉस काढला तर पर्सेंटेज लॉस बघा आपल्याला किती मिळेल. पर्सेंटेज लॉस काढण्यासाठी आपल्याला येथे काय करावं लागेल, तर पर्सेंटेज लॉस इज इक्वल टू लॉस अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 करावं लागेल. पर्सेंटेज लॉस इज इक्वल टू लॉस अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 100ने मल्टिप्लाय केलं ते इथे आपल्याला काय मिळेल, तर पर्सेंटेज लॉस जो आहे तो इथे मिळेल. बघा लॉस किती आहे त्याचा, तर 8,000 एवढा लॉस आहे. अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर इथे 50,000 ही ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे इंटू 100. जेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करू बघा, हे 2 झिरो एच झिरोची कॅन्सल होतील, याच्यातले 2 झिरो इथे कॅन्सल होतील. सो इथे 80ला 5ने डिवाइड केलं तर इथे आपल्याला पर्सेंटेज लॉस जो आहे तो इथे मिळेल. 18ला 5ने डिवाइड केलं तर इथे 16 मिळताना दिसून येतील. सो 16% आहे तो इथे सुमितचा टोटल लॉस आहे येते असं दिसून येतं. ह्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये पहिला फूड प्रोडक्टचा बिझनेस नंतर स्वीट मार्टचा बिझनेस, या दोन्ही बिझनेसचा टोटल लॉस जो आहे तो त्याचा 16% आहे असे दिसून येते. सो आपण असं म्हणूया, सुमित इन्कर्ड 16% लॉस. सुमितला टोटली 16% लॉस झालेला आहे असं इथे आपल्याला पाहायला मिळते. हा बघा, हा जो प्रॉब्लेम होता यामध्ये आपल्याला सुमितचं टोटल इन्व्हेस्टमेंट दिली होती. या इन्व्हेस्टमेंटनुसार आपण सुमितचा टोटल लॉस जो झालेला आहे ओव्हरऑल बिझनेसमध्ये तो इथे आपण 8,000 काढलेला आहे. आणि यावरून आपण पर्सेंटेज लॉससुद्धा काढलेला आहे. पर्सेंटेज लॉस जो आहे तो इथे आपल्याला 16% एवढा मिळालेला दिसून येतोय. हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलेलं आहे, निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन, इन्व्हेस्टेड 14% इन शेअर्स, डिपॉझिटेड 3% इन अ बँक अँड यूज 40% ऑफ फॉर हिज डेली एक्सपेन्सेस. ही हॅज लेफ्ट विथ बॅलन्स ऑफ 19,000 रुपीज. व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ. बघा इथे आपल्याला काही त्याचे निखिलचे इन्व्हेस्टमेंट्स इथे दिले आहेत. 5% कशी कुठे, तर चिल्ड्रन्स एज्युकेशनमध्ये, त्यानंतर 14% शेअर्समध्ये, बँक डिपॉझिट 3% आहे आणि डेली एक्सपेन्सेससाठी 40% आहे. त्यानंतर त्याचं सेविंग 19,000 राहतं आहे. तर त्याचं मंथली इन्कम आपल्याला इथे काढायचं आहे. आता त्याचे आपल्याला टोटल एक्सपेन्सेस काय काय आहे ते इथे आपल्याला काढावे लागतील. टोटल एक्सपेन्सेस ऑफ निखिल इज इक्वल टू, आता बघा इथे आपण खाली हे लिहूया. खरं तर बघा इथे आपल्याला काय काय दिसतंय, तर 5% चिल्ड्रन्स एज्युकेशनमध्ये म्हणजे 5 प्लस 14% शेअर्समध्ये आहेत, 14 प्लस बँक डिपॉझिट 3% आहे. सो बँक डिपॉझिट, त्यानंतर प्लस 40% डेली एक्सपेंडिचर आहे, डेली एक्सपेन्सेस. सो इथे आपण बघा हे सगळे त्याचे जे खर्च आहेत ते एकत्रित लिहिलेले आहेत. आता ह्यांचं सगळ्यांचं आपण ॲडिशन केलं व 5%, 14%, 3% प्लस 40% आहे. सगळ्यांचं आपण इथे ॲडिशन केलं तर ते आपल्याला किती मिळतील बघा. 5 प्लस 14 19, 19 प्लस 3 22, 22 प्लस 40 62% आपल्याला इथे मिळताना दिसून येतील. व 62% त्याचं मंथली जे इन्कम आहे त्या 62% जे आहेत ते काय आहे, तर त्याचे एक्सपेंडिचर्स आहेत तसे इथे एक्सपेन्सेस आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. आता इथे बघा टोटल मंथली एक्सपेन्सेस कसे असणार आहेत, तर इथे आपण काय करूया, आधी निखिलचा मंथली इन्कम जो आहे तो एक्स रुपीज आहे असं इथे आधी आपण कन्सिडर करूया आणि एक्सची व्हॅल्यू इथे काढण्याची सुरुवात करूया. लेट निखिल्स मंथली इन्कम
RPX. आता एक्स हे त्याचं जर मंथली इन्कम असेल तर टोटल मंथली एक्सपेन्सेस कसे असणार आहेत? देअरफॉर टोटल मंथली एक्सपेन्सेस ऑफ निखिल इज इक्वल टू वय ते 62% आहेत. 62% म्हणजे 62/100 इंटू टोटल मंथली इन्कम किती आहे तर एक्स आहे, एवढे त्याचे असणार आहेत. म्हणजेच किती आपल्याला हे म्हणता येऊ शकतं तर 62x/100 एवढं आपल्याला त्याचे टोटल मंथली एक्सपेन्सेस आहेत असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता निखिलचा टोटल बॅलन्स किती राहतोय? तो बॅलन्स 19,000 एवढा बॅलन्स राहतोय. हा बॅलन्स कसा शिल्लक राहतोय? तर इन्कम आणि एक्सपेंडिचर यांचं सबट्रॅक्शन केलं तर येथे काय मिळेल आपल्याला? बॅलन्स त्याचा किती राहतोय तो येथे मिळताना दिसून येईल. सो आपण बॅलन्स किती आहे तो बघूया. बॅलन्स ऑफ निखिल इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आता बॅलन्स किती येते दिलेला आहे, त्याचं सेविंग किती आहे तर 19,000 एवढं सेविंग आहे. 19,000 इज इक्वल टू इन्कम, आपण त्याचं मंथली इन्कम काय आहे तर एक्स आहे असं इथे कन्सिडर केलं आहे. एक्स मायनस एक्सपेंडिचर काय आहे तर इथे बघा त्याचं टोटल मंथली एक्सपेन्सेस काय आहे तर 62x/100 एवढं आपल्याला इथे मिळताना दिसून येतील. आता बघा हे आपण सोडवत जाऊया पुढे, त्यानंतर आपल्याला उत्तर काय आहे ते मिळताना दिसून येईल. सो एक्स इंटू 100 करावं लागेल, तर हे एक्स जे आहे ते 100x होऊन न्यूमरेटरला येतील. बघा 19,000 इज इक्वल टू 100x मायनस 62x/100 असं इथे मिळेल. बघा 100x मधून 62x मायनस केले तर इथे आपल्याला मिळतील 38x मिळतील. आता हे 100 ते इक्वल टू साईनच्या इकडे आपण मल्टिप्लिकेशनसाठी आणू शकतो. म्हणजेच 19,000 इंटू 100 इज इक्वल टू 38x असं इथे मिळतात दिसून येईल. आता आपण काय करूया, साईड चेंज करूया. हे 38 आणि एक्स यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 38 इंटू एक्स आहे, ते आपण 38 इकडे आणताना इथे डिवाईडसाठी आणू. आता आपण साईड चेंज करूया आणि घेऊया. बघा हे एक्स या साईडला घेऊया. एक्स इज इक्वल टू 19,000 इंटू 100/38. 19,000 इंटू 100/38 असं इथे मिळताना दिसून येईल. सो एक्सची व्हॅल्यू यांचं मल्टिप्लिकेशन करून बघा काय मिळते. याचं टोटल मल्टिप्लिकेशन आपल्याला 50,000 एवढं मिळताना दिसून येईल. आता 50,000 एवढं मिळतंय. 50,000 म्हणजेच आपण एक्सची व्हॅल्यू 50,000 मिळालेली आहे. सो एक्स म्हणजेच काय ते कन्सिडर केलं होतं तर निखिल्स मंथली इन्कम आपण 50,000 कन्सिडर केलं होतं. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर निखिल्स मंथली इन्कम इज इक्वल टू 50,000 रुपीज एवढं आपल्याला निखिलचं मंथली इन्कम आहे असं इथे मिळताना दिसून येते. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडून झाला आहे. याच्यामध्ये आपल्याला काही निखिलचे एक्सपेन्सेस होते ते दिलेले होते, त्यावरून आपण काय केलं तर त्याचं मंथली इन्कम काय आहे ते इथे काढलेलं आहे. 50,000 रुपीज हे आपल्याला इथे ॲन्सर मिळालेलं दिसून येतं. हा प्रॉब्लेम आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. फोर्थ प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलं आहे. मिस्टर सय्यद केप्ट 40,000 रुपीज इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. Mr. Fernandez invested 1,20,000 rupees in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got 1,92,000 rupees, whose investment turned out to be profitable. इथे आपल्याला 2 व्यक्ती दिले आहेत आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट दिली आहे. मिस्टर सय्यद यांनी काय केलं 40,000 रुपीज बँकमध्ये इन्व्हेस्ट केले 8% कंपाऊंड इंटरेस्टने. आणि इथे मिस्टर सय्यद यांनी 1,20,000 रुपीज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले
2 इयर्ससाठी आणि आफ्टर 2 इयर्स मिस्टर फर्नांडिस गॉट 1,92,000 रुपीज. सो आपल्याला या दोघांमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणाची फायदेशीर ठरली ही आपल्याला इथे काढायची आहे. सुरुवातीला आपण जे मिस्टर सय्यदचे जे आहे ते इथे 8%ने किती रुपीज आफ्टर 2 इयर्सने किती मिळतात ते इथे आपण काढणार आहोत. कंपाऊंड इंटरेस्टने काढायचं आहे. सो इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. बघा इथे सोडवायची सुरुवात करूया. मिस्टर सय्यद kept 40,000 rupees in a bank at 8% compound interest. 8% compound interest for 2 years. फॉर 2 इयर्स. आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर इथे फॉर्म्युला लिहावा लागेल कंपाऊंड इंटरेस्टचा. बघा इथे फॉर्म्युला काय आहे तर ए मीन्स अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट. पी म्हणजेच प्रिन्सिपल आहे 1 प्लस आर अपॉन 100. आर म्हणजेच काय तर रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 रेज टू एन मीन्स नंबर ऑफ इयर्स. आता इथे आपल्याला व्हॅल्यू जे आहेत ते आपल्याला इथे पुटअप करावे लागतील आणि इथे सोडावं लागेल. बघा एची व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट जी आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो ए इज इक्वल टू पीची व्हॅल्यू किती आहे तर इथे 40,000 आहे. प्रिन्सिपल किती आहे यांचं तर इथे 40,000 आहे इंटू ब्रॅकेटमध्ये बघा 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे कंपाऊंड इंटरेस्ट आहे तो 8 आहे. 8 अपॉन 100 असणार आहे ते 8 अपॉन 100 रेज टू एन मीन्स नंबर ऑफ इयर्स. एनची व्हॅल्यू येते 2 आहे. फॉर 2 इयर्स म्हटल्यावर 2 म्हणजे स्क्वेअर असेल या ब्रॅकेटचा. इथे बघा आपण जर सोडवायची सुरुवात केली तर इथे बघा काय मिळेल 40,000 इंटू आता 1 इंटू 100 होईल. 100 प्लस 8 होईल. आपण ही स्टेप वाढूया 100 प्लस 8 अपॉन 100 रेज टू 2 असं इथे मिळताना दिसून येईल. सो हे जर सोडवलं तर बघा इथे 40,000 इंटू 100 प्लस 8 108 अपॉन 100 रेज टू 2 म्हणजे स्क्वेअर ह्याचा असेल. आता हे जर दोन्ही नंबर जर पाहिले तर इथे 4ने डिव्हिजिबल नंबर्स आहेत. सो आपण यांना 4ने डिवाइड करूया. आपल्याला इथे काय मिळेल बघा 40,000 इंटू 4ने डिव्हिजिबल आहेत. 4 2 जा 8 4 7 जा 28 अपॉन 25 रेज टू 2 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. म्हणजेच काय ते इथे 27 अपॉन 25चा स्क्वेअर आहे. सो हा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर न करता आपण डायरेक्ट याचा स्क्वेअर जो आहे तो इथे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये इथे आपण लिहूया. बघा 40,000 ए इज इक्वल टू ए मीन्स अमाऊंट इज इक्वल टू 40,000 इंटू 27 अपॉन 25 इंटू 27 अपॉन 25 हे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण इथे लिहिलेलं आहे. आता 27ने आपण 40,000ला इथे डिवाइड करू शकतो. त्याचबरोबर 25ने परत आपण इथे 40,000ला इथे डिवाइड करूया. बघा इथे काय मिळेल अमाऊंटमध्ये आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन काहींचं करावं लागेल आणि मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हे यांचं उत्तर मिळावं लागणार. 25 आणि 25ने आपण इथे 40,000ला इथे डिवाइड केल्यावर इथे आपल्याला 64 मिळतील. 64 इंटू 27 इंटू 27 ही अमाऊंटची व्हॅल्यू असणार आहे. सो ए इज इक्वल टू आपण ह्यांचं तिघांचंही मल्टिप्लिकेशन केलं तर इथे आपल्याला 46,656 हे मिळताना इथे दिसून येईल. 46,656 एवढी अमाऊंट जी आहे ती इथे मिळताना दिसून येईल. आता ही जी आहे ती अमाऊंट आहे. अमाऊंट आपल्याला इथे काय करायचं आहे तर त्यांचा
इंटरेस्ट त्यांना किती मिळालेला आहे तो येथे काढायचा आहे. सो इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. हे आपण हा जो फॉर्म्युला आहे ते वापरूया. इंटरेस्ट मीन्स आय इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आता इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट किती आहे ते इथे 46,656 ही जी आहे ते अमाऊंट आहे, मायनस प्रिन्सिपल जे आहे ते 40,000 दिलेलं आहे. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करू तेव्हा इंटरेस्ट आपल्याला किती मिळेल 6,656 रुपीज एवढा आपल्याला इंटरेस्ट जो आहे तो इथे मिळताना दिसून येईल. आता इंटरेस्ट जो आहे तो म्हणजेच इंटरेस्ट आहे तो म्हणजेच प्रॉफिट झालेलं आहे त्याचं. मिस्टर सय्यद यांचं प्रॉफिट झालेलं आहे. तर हे प्रॉफिटचं पर्सेंटेज आपल्याला काढावं लागेल. सो आपण इथे प्रॉफिटचं पर्सेंटेज काढूया. सय्यद्स प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू, बघा हे एवढं प्रॉफिट आहे 6,656 अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 40,000 एवढी आहे इंटू 100. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे करावं लागेल. हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथे आपल्याला 16.64 एवढं प्रॉफिटचं पर्सेंटेज मिळताना दिसून येईल. हे पर्सेंटेज किती असेल 16.64% एवढं आपल्याला यांचं प्रॉफिटचं पर्सेंटेज मिळताना दिसून येईल. आता हे सय्यद यांचं जे पर्सेंटेज आहे प्रॉफिट पर्सेंटेज ते 16.64 एवढं मिळालेलं आहे. तसंच आपल्याला फर्नांडेज यांचं सुद्धा आपल्याला प्रॉफिटचं पर्सेंटेज काढावं लागेल. आधी प्रॉफिट किती मिळाले त्यांना ते आधी काढूया आणि त्यानुसार आपण प्रॉफिटचं पर्सेंटेज काढूया. त्यामुळे आपल्याला काय कळेल की पर्सेंटेजमुळे आपल्याला त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करणं सहज शक्य होईल. बघा आता पर्सेंटेज यांच्याकडे फर्नांडेज इन्व्हेस्टेड किती आहेत तर 1,20,000 इन म्युच्युअल फंड for 2 years. आता बघा इथे 2 इयर्ससाठी एवढी अमाऊंट जी आहे ती इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती दिसते. आता यानंतर त्यांचं जे प्रॉफिट किती आहे ते बघूया. बघा त्यांना किती आफ्टर 2 इयर्स ही गॉट 1,92,000 एवढे त्यांना मिळालेले इथे दिसून येतात. सो आपण असं म्हणूया ही रिसिव्ड 1,92,000 रुपीज. 1,92,000 रुपीज. आता यांचं जे प्रॉफिट आहे ते आपण काढूया. बघा प्रॉफिट काय असेल तर यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. 1,92,000 मायनस 1,20,000 यांचं आपल्याला इथे सबट्रॅक्शन करावं लागेल. द प्रॉफिट अर्न बाय फर्नांडिज, द प्रॉफिट earned by Fernandez इज इक्वल टू बघा हे त्यांना मिळालेले आहेत किती आहे तर 1,92,000 मायनस इन्व्हेस्टमेंटची रक्कम किती आहे तर 1,20,000. आपण हे सबट्रॅक्शन केलं तर इथे आपल्याला 72,000 एवढं मिळताना दिसून येईल. म्हणजेच प्रॉफिट किती आहे तर 72,000 एवढं प्रॉफिट आहे. आपल्याला प्रॉफिटचं पर्सेंटेज काढावं लागेल. जी त्यांची मूळ रक्कम आहे 1,20,000 त्याच्यावर आपल्याला हेच पर्सेंटेज इथे काढावं लागेल. पर्सेंटेज काढण्यासाठी आपण फर्नांडेज प्रॉफिट पर्सेंटेज काढूया. बघा फर्नांडेज प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू
बघा इथे प्रॉफिट किती आहे तर 72,000 आहे अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 1,20,000 इंटू 100ने इथे मल्टिप्लाय करावं लागेल. जर आता इथे ह्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि इथे आपण पाहिलं तर इथे आपल्याला 60% एवढं त्यांची प्रॉफिट आहे असे इथे दिसून येते. सो बघा आता इथे जर निरीक्षण केलं तर 60% याचं फर्नांडिस यांचं प्रॉफिट पर्सेंटेज दिसत आहे आणि इथे मिस्टर सय्यद यांचं प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे तर 16.64% एवढं दिसत आहे. सो इथे आपण असं म्हणू शकतो फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल, म्हणजे ही जी म्युच्युअल फंडमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे यांची ती मोर प्रॉफिटेबल आहे असं इथे आपण म्हणू शकतो. सो हे आपण पुढच्या पेजवर हे याचं पुढचं ॲन्सर लिहूया. फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट is more profitable. इथे फर्नांडिसची इन्व्हेस्टमेंट आहे ती इथे मोर प्रॉफिटेबल आहे असं इथे आपण म्हणू शकतो. का तर इथे फर्नांडिस यांना 60% प्रॉफिट झालेलं आहे, त्याच ठिकाणी मिस्टर सय्यद यांना 16.64% एवढं प्रॉफिट झालेलं आहे ते दिसून येतं. सो हा जो प्रॉब्लेम होता तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा प्रॅक्टिस सेटमधला सेकंडलाच प्रॉब्लेम होता. आता आपण याच्यानंतर शेवटचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवणार आहोत. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलं आहे, समीरा स्पेंड 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस. इफ शी वॉज लेफ्ट विथ 1,750 रुपीज ॲट द एंड ऑफ द मंथ, व्हॉट वॉज हर मंथली इन्कम. इथे आपल्याला मंथली इन्कम विचारलेलं आहे समीराचे. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर 90% तिचे स्पेंड करते इन्कम आणि डोनेट 3% करते. सो 90 + 3 म्हणजे 93% टोटली डोनेशन म्हणजेच स्पेंड करते असं इथे आपल्याला दिसून येते. सो आणि इथे उरत आहेत किती तर 1,750 उरत आहेत. तर तिचे एकूण इन्कम किती आहे मंथली इन्कम ते इथे आपल्याला काढायचं आहे. सो आपण इथे काय करूया तर समीराची मंथली इन्कम जे आहे ते ₹X आहे असे इथे कन्सिडर करूया आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा लेट समीराज मंथली इन्कम BX ₹X असं इथे आपण कन्सिडर केलेलं आहे आणि ती काय करते तर 90% इन्कम जे आहे ते डोनेट करते. शी स्पेंड 90% ऑफ हर इन्कम. शी स्पेंड 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेशन किती आहे तर इथे 3%चं डोनेट करते अँड डोनेटेड 3% असं इथे आपल्याला दिसून येते. प्रॉब्लेममध्ये हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथे शी स्पेंड बघा इथे किती असणार आहे, टोटल स्पेंड किती आहे तर बघा 90% + 3% म्हणजे 93% जे तिचं टोटल इन्कम आहे त्याच्या 93% जे इन्कम आहे ते इथे ती स्पेंड करते असं इथे आपल्याला दिसतंय. देअरफॉर शी स्पेंड 90 + 3 = 93% ऑफ हर इन्कम. 93% इन्कम. आता टोटल इन्कमचं जर पर्सेंटेज आपण काढायला गेलो तर 93% जे इन्कम आहे आपल्याला इन्कम टोटल मंथली इन्कम आपण किती घेतलेलं आहे तर ₹X एवढं घेतलेलं आहे. सो इथे आपण असं म्हणू शकतो की शी स्पेंड X × 93/100, that is 93X/100
100 एवढं आपलं पर्सेंटेज आपल्याला सांगता येऊ शकतं की ती काय करते तर स्पेंड करते. आता यानंतर तिचं सेव्हिंग किती आहे तर 1750 रुपीज. ह्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा असंच आपल्याला काढायचं होतं. इथे सेव्हिंग घेऊन आपण सोडवणार आहोत. सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आता इन्कम किती आहे, सेव्हिंग किती आहे तर 1750 एवढं सेव्हिंग आहे. इन्कम किती आहे तर एक्स आपण कन्सिडर केलेलं आहे, मायनस एक्सपेंडिचर किती आहे तर 93x अपॉन 100. आता पुढे सोडवल्यावर बघा इथे हे 100 जर न्यूमरेटरला आणायचे असेल तर इथे आपल्याला 100ला ह्या एक्सने मल्टिप्लाय करावे लागेल. सो इथे एक्स आपण न्यूमरेटरला आणूया. एक्स इंटू 100 दॅट इज 100x 1750 इज इक्वल टू 100x मायनस 93x अपॉन 100 असं इथे मिळताना दिसून येईल. सो आता 100x मधून 93x जर मायनस केले तर इथे आपल्याला 7x मिळताना दिसून येईल. 7x या बाजूला आहेत आणि हे 100 आहेत ते इक्वल टू साईनच्या इकडे आपण मल्टिप्लिकेशनसाठी आणले तर 1750 इंटू 100 असं इथे मिळताना दिसून येईल. सो आता आपण साईड चेंज केली तर 7x इज इक्वल टू 1750 इंटू 100 असं मिळेल. बघा 7 इथे एक्स बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी आहेत, ते जर इक्वल टू साईनच्या पलीकडे नेले तर इथे आपल्याला डिवाईडसाठी जातील असं इथे दिसून येते. सो एक्स इज इक्वल टू 1750 इंटू 100 अपॉन 7. आता 7ने जर आपण 1750ला डिवाईड केलं तर इथे आपल्याला 250 एवढं मिळताना दिसून येईल. सो एक्स इज इक्वल टू 250 इंटू 100. 250ला 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 25,000 एवढं मिळताना दिसून येईल. आपल्याला एक्सची व्हॅल्यू 25,000 एवढी मिळताना दिसून येते. आपण एक्स म्हणजेच काय कन्सिडर केलं होतं तर समीराची मंथली इन्कम जे आहे ते आपण एक्स म्हणजेच कन्सिडर केलं होतं. सो आपण इथे समीराची मंथली इन्कम जी आहे ते इथे 25,000 आहे असं इथे म्हणू शकतो. देअरफॉर समीराज मंथली इन्कम इज 25,000 रुपीज. हे आपल्याला इथे मिळताना दिसून येते. बघा समीराची मंथली इन्कम आपल्याला काढायचं होतं. समीराची मंथली इन्कम आपल्याला मिळाली 25,000 रुपीज. बघा हा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम होता. आपला हा प्रॅक्टिस सेट इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.